स्पाईन सर्जरी झाली आहे, वेदना पण कमी झाल्यात, पण पायामध्ये सुन्नपणा आहे. हे नॉर्मल आहे का? किंवा स्पाईन सर्जरी फेल झाली आहे का? असा प्रश्न दैनंदिन OPDमध्ये आम्हाला सारखा विचारला जातो. तर ह्या प्रश्नाचे आज आपण उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ काढत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की पायामध्ये सुन्नपणा पोस्ट स्पाईन सर्जरी म्हणजे मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील पायांमध्ये सुन्नपणा येतोय. हे चांगले लक्षण आहे का धोक्याचे लक्षण आहे का आपली सर्जरी फेल झाली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अवश्य भेटतील. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. स्पाईन सर्जरीनंतर सुन्नपणा का राहतो? तर मुळात स्पाईन सर्जरी आपण का करतो किंवा मणक्याची शस्त्रक्रिया आपण का करतो हे समजून घ्या. मणक्यांची शस्त्रक्रिया फक्त आणि फक्त एकाच उद्दिष्टानुसार करतो आपण, जे आहे आपल्या नसेंवरचा ताण किंवा नसेवरचा दाब कमी करणे. तर जेव्हा नसेवरचा दाब कधी कमी होतो, जेव्हा आपण ऑपरेशनमधून मणक्यातली गादी स्लिप डिस्क काढून घेतो किंवा नस पूर्णपणे मोकळी करतो. तर ऑपरेशननंतर याच्यातल्या वेदना तर पूर्णपणे बऱ्या होतात, पण सुन्नपणा, जळजळ, आगाग होणे ह्या गोष्टी काही दिवस किंवा काही महिन्यापर्यंत बघितल्या जातात. तर पायात सुन्नपणा आली म्हणजे सर्जरी फेल झाली असा अर्थ मुळीच होत नाही. एखादी नस जेव्हा जास्त कालावधीसाठी दबलेली असते, जसं उदाहरणार्थ काही लोकांना 5 वर्षांपासून, काही लोकांना 1 वर्षापासून, काही लोकांना 10 वर्षांपासून त्रास असतो, तर त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीमध्ये जेव्हा पाय नस कम्प्लिटली त्याचं इलेक्ट्रिकल इम्पल्स बंद असतो किंवा जो डॅमेज झालेला असतो त्याची जी कोटिंग असते ती परत रिकवर होऊन परत नॉर्मल होईपर्यंत पेशंटला स्पार्किंग म्हणजे ज्याला आपण पायात सुन्नपणा किंवा शॉर्ट सर्किट साधारण भाषेमध्ये अनुभवायला भेटतं. आणि हे अत्यंत नॉर्मल आहे. प्रत्येक पेशंटला होईलच का? याचे उत्तर आहे नाही. काही पेशंटला होईल, काही पेशंटला होणार नाही. हे कधी जेव्हा जाणवतं, जेव्हा पेशंटला त्रास ऑपरेशनच्या आधी खूप जास्त प्रमाणात आहे आणि तो त्रासाने खूप जास्त दिवस सहन केला आहे, अशा पेशंटमध्ये हा सुन्नपणा हमखास बघायला भेटतो. तर वेळ रिकव्हरी झाल्यानंतर हा त्रास कमी होतो. तर हा सुन्नपणा बरा होण्यासाठी किती कालावधी लागतो? सुन्नपणा बरा होतो 3 ते 6 आठवड्यांमध्ये याची सुरुवात होते. 3 ते 6 महिन्यांमध्ये बराचसा मोठा फरक कळून येतो आणि 9 ते 12 म्हणजे 1 वर्षांमध्ये आपल्याला पूर्ण नर्व रिकव्हरी बघायला भेटते. पण हे करत असताना योग्य व्यायाम, सांगितलेल्या औषधी आणि एक्सरसाइज प्रॉपरली करायला हव्यात. एक लक्षात घ्या, ऑपरेशनच्या आधी त्रास जितका जास्त दिवस अनुभवतो तेवढा जास्त वेळ सुन्नपणा पायातला कमी करायला लागतो. थोड्याफार प्रमाणात सुन्नपणा होणे नॉर्मल आहे, पण जर आपल्याला खालीलपैकी काही लक्षणं आढळली तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. एखाद्या वेळेस सुन्नपणा चालताना वाढत आहे, चालल्यानंतर क्रॅम्प्स देखील जास्त प्रमाणात येत आहेत व कंट्रोल होत नाही आहेत. त्यानंतर युरिनला त्रास किंवा टॉयलेटला त्रास होतो आहे, पायामध्ये ताकद कमी झाली आहे आणि चालताना तुमचा तोल जातो आहे, अशा जर गोष्टी आपण अनुभवत असता तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. सर्जरीनंतर आलेला हा सुन्नपणा कमी करण्यासाठी काय काय केलं जातं? सर्वात प्रथम आहे मेडिसिन्स, म्हणजे विटॅमिन्स, मल्टीविटॅमिनचे इंजेक्शन्स, विटॅमिन B12 यांचं सप्लिमेंटेशन, गॅबापेंटॉइड्स म्हणजे नर्वचं शॉर्ट सर्किट स्पार्कलिंग कमी करण्यासाठी जे काही औषधे वापरली जातात याच्यामुळे हा त्रास कमी होतो. त्यानंतर योग्य फिजिओथेरपी, आपल्या प्रॉपर सिटिंग पोश्चरमध्ये आणि स्टँडिंग पोश्चरमध्ये आपण बदल आणले आणि सांगितलेले सर्व व्यायाम जर नियमितपणे केले तर हा सुन्नपणा त्वरित आणि लवकर कमी देखील होतो. पण काही वेळेस हा MRIमध्ये किंवा एक्सरेची गरज पडली तर आपण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यायला हवे. काही पेशंट्समध्ये सर्जरी यशस्वी होऊन देखील पायांमध्ये सुन्नपणा राहतो. तर बऱ्याचशा पेशंटला हा प्रश्न पडतो की यशस्वी सर्जरी होऊन सुद्धा मला त्रास होतोय, तर याचा अर्थ सर्जरी फेल झाली आहे का? नाही. तर आपण मुळात त्याचे कारण समजून घ्या. सर्वप्रथम जर एखादी नस किंवा नर्व बऱ्याच दिवसांपासून दबलेली आहे तर तिचा रिकव्हरी पिरियड जो आहे तो हळूहळू ती रिकवर होईलच, पण त्याला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. काही कंडिशन्समध्ये जसं की डायबिटीस आहे, विटॅमिन डेफिशियन्सीज आहेत, ज्याच्यामध्ये रिकव्हरीला नॉर्मल पेशंटपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि काही पेशंट जसे की वयोवृद्ध असतात, जसे 50-60 वर्षानंतर त्यांची जी हिलिंग प्रोसेस आहे ती नॅचरल नॉर्मल
तरुण पेशंटपेक्षा थोडीशी डबल टाईम घेते आणि त्यामुळे सुन्नपणा कमी होण्यासाठी वेळ लागतो. काही वेळेस काही पेशंट्सला सुन्नपणा असल्या कारणाने त्रास होऊ शकतो. तर यासाठी एक बोनस टिप महत्त्वाची अशी आहे की अनवाणी पायाने चालणे टाळा. गरम पाण्याचा स्पर्श डायरेक्टली होऊ देऊ नका, जेणेकरून तुम्हाला तिथे स्पर्श जाणवणार नाही व त्याच्याने बर्न इंजुरी होऊ शकते. तर स्पाईन सर्जरीनंतर सुन्नपणा येणे हे कॉमनली बघितले जाते का? त्याचे उत्तर आहे नाही. एक साधारण 5 ते 10% लोकांमध्ये हा त्रास अनुभवला जातो आणि ते देखील जर तो त्रास खूप जास्त दिवसांपासून जर पेशंट आपल्या शरीरामध्ये सांभाळून ठेवत असेल तेव्हाच हा त्रास जाणवतो. काही वेळेस पेशंट्सला डायबिटीज, व्हिटॅमिन डेफिशियन्सीज किंवा काही पेशंट्स जे आहेत ते प्रॉपर रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल म्हणजे एखाद्या डॉक्टरनी आराम करायचा सल्ला दिला आहे पण आता पेशंटला बरं वाटतंय, मग तो कमी वेळेमध्ये फास्ट रिकव्हरीसाठी थोडेसे जास्त ॲक्टिव्हिटीज करतो. अशा वेळेस तो स्वतःच्या नर्वला डॅमेज करतो, हिलिंगला प्रॉपर होऊ देत नाही आणि परत तो सुन्नपणा जाणवू शकतो. तर सर्जरीनंतर सुन्नपणा होतोय डॉक्टर साहेब, माझी सर्जरी फेल झाली आहे का? याच्या प्रश्नाचे उत्तर आहे साफ नाही. याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल, प्रॉपर मेडिसिन्स घ्यावे लागतील आणि ते 100% बरं होतं. तर घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही. आजकाल शस्त्रक्रियेमध्ये खूप जास्त प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे स्पाईन सर्जरी हे एक सेफ सर्जरी म्हणून बघितली जाते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.